नमस्कार मंडळी, पुष्पाज रेसिपी इन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे सर्वांना आवडणारा फ्राईड राईस बनवण्यासाठी मी इथं घेणार आहे बासमती तांदूळ। 1 वाटी एवढे घ्यायचे आहेत। तांदूळ व्यवस्थित 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून काढायचे आहेत। मी अशीच 10 मिनिटांसाठी पाण्यातच ठेवणार आहे तांदूळ। त्यानंतर इथं मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 4 ते 5 ग्लास इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर कढईवर झाकण ठेवायचं आहे, पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे पहा। आणि लक्षात ठेवा, फ्राईड राईससाठी बासमती तांदूळ घ्यायचा आहे लांबका। इथं पाण्याला उकळी आलेली आहे, त्यामध्ये मी हे भिजवलेले तांदूळ जे आहेत ते टाकून घेणार आहे। आणि तांदूळ जास्त भिजवायचे नाहीत, नाहीतर तुकडे पडतात। 10 मिनिट भिजवून घ्यायचे आहेत। त्यामध्ये लिंबाचा ज्यूसही टाकून घेणार आहे। अर्धा लिंबू मी पिळवून घेतलेला आहे, त्यामध्ये मी मीठही टाकून घेतलेला आहे। तर 10 मिनिटांसाठी आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे, जास्त शिजून द्यायचा नाहीये। तांदूळ जास्त शिजला तर होतं काय, आपला फ्राईड राईस सुटसुटीत असा होत नाही। इथं माझा तांदूळ 90% इतका शिजलेला आहे पहा। यातलं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये एक गाळण ठेवली आहे आणि त्यामध्ये हा राईस टाकून घेत आहे। त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि एका ताटामध्ये त्याला थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण भाज्या कापून घेऊया। मी इथे भाज्यामध्ये कांदा, कोबी, गाजर, शिमला मिरची, बीन्स, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे। मी या सर्व भाज्या कापून घेणार आहे। इथं भाज्या कापून घेतलेल्या आहेत। त्यानंतर मी या कढईमध्ये 2 ते 3 चमचे इतकं तेल टाकून घेणार आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकून घेणार आहे। आणि लक्षात ठेवायचं, आपल्याला हे सगळं फुल गॅसवरच शिजवून घ्यायच्या आहेत भाज्या। त्यानंतर हिरवी मिरची टाकून घेणार आहे। त्यानंतर गाजर टाकून घेणार आहे। त्यानंतर शिमला मिरची टाकून घेणार आहे। त्यानंतर मी बीन्स टाकून घेणार आहे। याला आपण श्रावणी घेवडाही म्हणतो मराठीमध्ये। त्यानंतर कोबीही टाकून घेणार आहे। लगेच कांदाही टाकून घेणार आहे आणि याला 1 मिनिटभरच फ्राय करून घ्यायचं आहे। ह्या सगळ्या भाज्या शिजण्यासाठी मी 1 चमचा इतकं मीठ टाकून घेणार आहे। त्यानंतर व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायचं आहे आणि फुल गॅसवरच डार्क सोया सॉसही कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला। आणि डार्क सोया सॉस आपण ज्या वेळेला टाकतो त्यावेळेस भाज्यांच्या साईडने टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथं रेड चिली सॉस त्यात टाकून घेणार आहे, थोडासा 1 चमचा। त्यानंतर ग्रीन चिली सॉस टाकायचा आहे 1 चमचा। त्यानंतर फ्राईड राईस मसालाही 1 चमचा टाकून घेणार आहे आणि याला व्यवस्थित हलवून घेणार आहे। त्यानंतर थंड होण्यासाठी ठेवलेला हा राईस मी याच्यामध्ये थोडा थोडा करून टाकून घेणार आहे। कोथिंबीरही टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ। लक्षात ठेवा, आपण पहिल्यांदाही भाज्या शिजण्यासाठी मीठ टाकलं होतं आणि तांदूळ शिजायलाही आपण मीठ टाकलं होतं। हे पहा, भाज्या आणि राईस एकत्र करताना खूप हलक्या हाताने भाज्या आणि आपला राईस एकत्र करून घ्यायचा आहे। भाज्या आणि राईस एकत्र केल्याच्या नंतर फक्त 1 मिनिटभरच आपल्याला याला गॅसवर ठेवायचा आहे, म्हणजेच आपला राईस गरम होईपर्यंत। तुम्ही पाहू शकता, आपला फ्राईड राईस रेडी आहे। तर आहे ना झटपट असा बनणारा फ्राईड राईस। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर तुम्ही हा फ्राईड राईस शेजवान चटणीसोबत खाऊ शकता।
नुसताही खाऊ शकता आणि लहान मुलांना जर खायचं असेल तर टोमॅटो सॉससोबत खाल्ला तरीही चालतो. तर कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच छानसं रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.